बघा आता काय बघणार आपण, के च्या डावीकडून तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे. आता के हिथं लेटर आहे बरोबर, के तिथं आहे. आता के म्हणजे स्वतः कोण आहात तुम्ही, के आहात बरोबर. मी स्वतः के, तर माझ्या डावीकडे म्हणजे माझा डावा हात इथला आहे बरोबर. मग इकडच्या साईडला वाचन करणारे कोण आहे, पहिल्या क्रमांकाला 1 2 3 म्हणजे तिसऱ्या क्रमांकाला कोण आलं, माझ्या एच आलं. कसं केलं कळालं. हे जे एबीसीडी मध्ये अल्फाबेट्स आहे ते स्वतःला समजायचं. आता बघा जर मी सांगितलं डब्ल्यूच्या डावीकडून दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे, तर बघा उत्तर काय आहे. आता डब्ल्यू येत आहे. आता मी कोण आहे, डब्ल्यू आहे. तर माझ्या डावीकडे म्हणजे हा हात बरोबर 1 2 कोण आहे, यू आहे. कसं काढलं मी, की हे जे लेटर आहे ना स्वतःला समजायचं की कोण आहे, मी स्वतः आहे बरोबर. आता मी म्हणलं ई बरोबर, ईच्या उजवीकडे तिसरं लेटर कोणतं आहे किंवा चौथं लेटर कोणतं आहे, ईच्या उजवीकडे चौथं लेटर कोणतं आहे. म्हणजे मी कोण आहे, ई. माझा उजवा हात 1 2 3 4 कुठलं लेटर आलं बाळांनो, आय. कुठलं लेटर आलं, आय. आता जर मी म्हणलं की आरच्या उजवीकडे पहिलं लेटर कोण आहे, आरच्या उजवीकडे पहिलं लेटर म्हणजे मी आर आहे आणि माझ्या उजव्या हाताचं पहिलं लेटर कोण आलं, मग यस आलं. ओके. आता जर मी म्हणलं मी व्ही आहे, कोण आहे, व्ही आहे. तर व्हीच्या उजवीकडे चौथं लेटर कोण आलंय बघा बरं, पहिलं दुसरं तिसरं आणि चौथं लेटर कोण आहे, झेड. कळालं. म्हणजे तुम्हाला कसे प्रश्न विचारले जातात, त्यांची उजवी साईड, डावी साईड किंवा अजून एक तुम्हाला ह्याच्यावर प्रश्न विचारले जातात. बघा एक प्रश्न येतो की सम, काय सम. आता सम तुम्हाला सांगते मी. आता हे A to Z लेटर आहे बरोबर. आता ह्यांना आपण नंबर दिलते का मगाशी, 1 2 3 4 5 6 7 8 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. आता मी काय विचारलं तुम्हाला, सम A to Z मध्ये सम कोण कोण आहे. सम म्हणजे काय रे, सम म्हणजे सम ज्या संख्येला 2 ने भाग जातो त्या संख्येला आपण कुठल्या संख्या म्हणतो, समसंख्या म्हणतो. आता बघा 2 ने भाग जातो म्हणजे कुठल्या, 0 2 4 6 8 या अंकाला आपण समसंख्या असे म्हणतो बरोबर. आता एबीसीडीचं लेटर आहे, प्रत्येकाच्या खाली मी नंबर दिलाय 1 2 3 4. ह्यातले मला फक्त सम नंबर शोधायचे. कुठले नंबर शोधायचे आहेत, सम नंबर. सम नंबर कोण आहेत, किती आहे, 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 24 आणि 26. म्हणजे कुठले कुठले लेटर सम लेटर आहेत आपले, कुठले लेटर सम आहेत, मग बी डी. बघा मी इथे लिहिते सम लेटर कोण आहे, बी. अजून डी. पुढच्या ज्यामध्ये एफ, पुढे एच, जे, एल, एन, ओ नाही ना, टी, आर, टी, यू नाही ना, व्ही,
डब्ल्यू येईल का? नाही, एक्स आणि त्याच्यानंतर शेवटचं लेटर काय आहे? झेड. ह्याला कुठलं लेटर म्हणतात? तर ह्याला सम लेटर म्हणतात. कुठले लेटर म्हणतात? सम लेटर. आणि ह्याच्यामध्ये अजून काय आहे ना बघा, विषम लेटर पण आहेत. विषम म्हणजे विषम संख्या कुठल्या येतात? 1, 3, 5, 7, 9. ह्यांना आपण कुठल्या संख्या म्हणतो? विषम संख्या. म्हणजे ज्याच्याकडे विषम नंबर्स आहेत. म्हणजे कोण आहेत? ए वाला सी एफ. म्हणजे जे सम काढले त्याच्याबरोबर आपण कुठल्या संख्या एबीसीडीतल्या कुठले लेटर्स बाजूला काढणार आहेत? विषम लेटर बाजूला काढणार आहोत. त्याच्यानंतर अजून एक येतं की वर्ग. आता वर्ग सगळ्यांना माहिती आहे. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4. म्हणजे डी ही कुठली संख्या झाली? वर्ग संख्या झाली. 5चा 6, 7, 8. आता बघा 1चा वर्ग 1, 2चा 4, 3चा 9. 9 कोण आहे? आय. झालं. 3चा झाला. 4चा आहे का? 4चा वर्ग किती येतो? 16. 5चा किती येतो? 5चा वर्ग 25. अजून कोण आहे का वर्ग संख्यांमध्ये? नाही. बघा वर्ग 2चा वर्ग आहे किती आहे? 4. बरोबर डी लेटर आलंय. 3चा वर्ग किती आहे? 9. 4चा वर्ग 16 म्हणजे पी लेटर आलंय. 5चा वर्ग 25 म्हणजे कुठलं लेटर आलंय? वाय लेटर आलंय. म्हणजे ह्याला कुठले वर्ग म्हणतात? ह्याला वर्ग असे म्हणतात. वर्ग एबीसीडी मध्ये वर्ग संख्या असे म्हटलं जातं. बघा मग तुम्हाला सम, विषम आणि वर्ग मी ह्याच्यामध्ये शिकवलेलं आहे. डावीकडून उजवीकडे हे पण गोष्ट मी तुम्हाला शिकवलेली आहे. त्यानंतर पुढे बघा, दिलेल्या संख्या मालिकेत 3 हे किती वेळा आले नाही. आता बघा तुम्हाला संख्या मालिका पण देतात, अक्षर मालिका देतात. बरोबर. आता इथं त्यांनी काय दिलेली? आपल्याला संख्या मालिका दिलेली की 3 हे अक्षर किती वेळा येतं. आता बघा आपण संख्या मालिकेमध्ये 3 हे अक्षर काय करायचं आहे? मोजायचं आहे. बघा 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे दिलेल्या संख्या मालिकेमध्ये 3 किती वेळा आले आहेत बाळा? 6 वेळा आले. बघा 1, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणजे उत्तर किती असेल आपलं? 6 हे उत्तर असणार आहे. बघा तुम्हाला हेच देतात काय देतात? बघा आता लिहिले बे दुने 4, 4 दुने 8. आणि कुठला आलाय लेटर आता? बे दुने 4, 4 दुने 8, 8 दुने किती येणार आहेत मग इथं? 16 आले. तुम्हाला अशी पण संख्या मालिका पूर्ण करा येते. 2, 4, 8 डॉट 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 डॉट. बे दुने 4, 4 दुने 8. बघा मी 2 गुणिले 2 केलं तर माझं उत्तर किती आलं? 4. मी 4 गुणिले 2 केलं तर माझं उत्तर किती आलं? 8. परत मी 8 गुणिले 2 करणार तर माझं उत्तर किती येणार आहे? 16 येणार आहे. किती येणार आहे? 16 येणार आहे. आता 9 दिलंय, 25 दिलंय आणि 49 दिलंय. काय काय संख्या दिली? 9, 25 आणि 49. आणि डॉट 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 दिले. आपल्याला ह्याचा काय सांगायचंय? ह्याचा काय सहसंबंध आहे हे आपल्याला इथं सांगायचं आहे. आता 9 काय आहे माहित नाही, 25 नाही, 49 नाही. आता बघूया 9, 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग किती आला? 9. 4चा वर्ग आहे का इथं? 16. त्याच्यानंतर कितीचा वर्ग विचारलाय? 5चा. 5चा वर्ग किती आला? 25. 6चा वर्ग विचारलाय का? नाही. 7चा वर्ग किती आला? 49. मग मला इथे कितीचा वर्ग लिहावा लागेल सांगा?
इथं 3चा विचारलाय, 5चा विचारलाय, 7चा. आता ह्या सगळ्या संख्या कशा आहेत रे? सम आहेत का विषम आहेत? विषम आहेत, बरोबर. 3, 5, 7. मग इथं कितीचा वर्ग येणार आहे? 9चा वर्ग येणार आहे. 9चा वर्ग किती आहे? 81. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं? संख्येची मालिका करायची असते. बघू अजून एक. आता इथं काय केलंय बघा बाळांनो, 1, 3 आणि 5. मग पुढे काय असणार आहे? 2 केले की 3 आले. 3 मध्ये 2 मिळवले तर किती आले? 5 आले. 5 मध्ये 2 मिळवले तर किती येणार आहेत? 7 येणार आहेत. कधी कधी बेरीज विचारतात, कधी कधी गुणाकार विचारतात, कधी कधी वर्गसंख्या असते, कधी कधी घन पण विचारला जातो. म्हणजे इथपर्यंत आपण आज बघितलं आहे गणिताचा टॉपिक जो काय बघत आहे बुद्धिमत्तेचा. आपण बुद्धिमत्तेमध्ये काय काय विचारतात तर तुम्हाला एक उलटी सुलटी अक्षरे लिहा. समानार्थी शब्द कधी विचारले जातात, कधी विरुद्धार्थी शब्द येतात, कधी संख्यामाला पूर्ण करा, कधी अक्षरमाला पूर्ण करा. A to Z लेटर असतात, त्याच्यामध्ये सम विचारतात, विषम विचारतात, वर्गसंख्या विचारतात. हे जे काय अंक दिलेले आहेत त्याच्यामध्ये हा अंक किती वेळा आलेला आहे, किंवा या 1 नंतर 4 नंतर 3 हा अंक किती वेळा आलेला आहे असं पण विचारू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला संख्या मालिका पूर्ण करायला येते. म्हणजे बघा आता इथं मी इथे विचारलं होतं प्रत्येकाला 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16. म्हणजे इथं काय विचारलंय? 2, 2, 2 ने वाढवत गेलेली संख्या. इथं काय विचारलंय? वर्गसंख्या विचारली. इथं ऍडिशन 2 केलेले आहेत. सम विचारू शकतात, विषम सुद्धा काय करू शकतात ते आपल्याला विचारू शकतात. म्हणजे तुम्हाला बुद्धिमत्तेचा पहिला टॉपिक इथे 4थीचा समजलेला असेल. थँक्यू.